तुम्हालाही कारल्याची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून बघा. खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते, कडू लागत नाही. तर सर्वात पहिले कारले चिरून घ्यायचे, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला थोडा वेळ राहू द्यायचं. त्याचा पूर्ण कडवटपणा त्यामुळे निघून जातो. त्यानंतर मसाले साठी लागणारे आहे 2 कांदे, खोबरं आणि काजू, तो छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता हेही छान लाल होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे आणि 2 चम्मच आपण केलेला मसाला टाकायचा आहे. तोही छान पद्धतीने लाल होऊ द्यायचा आहे. मसाला नी तेल सोडलं की समजून जायचं तो मसाला छान झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं पावडर टाकलं, लाल तिखट, धने पावडर आणि हळद टाकलेली आहे. त्यानंतर थोडा सांबार टाकला. त्यानंतर कारले स्वच्छ धुवून घेतले आहे, त्यामध्ये ते टाकले आहे आणि तो मसाला पूर्ण त्या कारल्यामध्ये भरायचा आहे, कारण जेणेकरून आपल्याला ते कारलं कडू लागणार नाही. आणि अशा पद्धतीने छान आपण त्या कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला खूप रस्सा नको आहे त्या भाजीला, म्हणून आपण अर्धाच वाटी पाणी टाकलेलं आहे. जर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट्स करून